दरवर्षी जेव्हा आषाढ महिना उजाडतो तेव्हा अख्खा महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन पंढरपूरच्या वारीत तल्लीन होऊन जातो। महाराष्ट्रात जी जागा पंढरपूरच्या वारीची आहे तशीच किंबहुना तितकीच भव्य आणि अथांग परंपरा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या ओडिसामधल्या जगन्नाथपुरीच्या रथयात्रेची आहे। लाखो करोडो भाविकांचा जनसागर, जय जगन्नाथचा गगनभेदी जयघोष आणि प्रभू जगन्नाथचा तो प्रचंड मोठा लाकडी रथ। पण तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की आज 2026 मध्येही जगन्नाथपुरीची ही रथयात्रा ज्या धूमधडाक्यात ज्या दिमाखात साजरी होते त्याचे थेट कनेक्शन महाराष्ट्राच्या मातीशी आणि मराठ्यांच्या पराक्रमाशी आहे। जर 18व्या शतकात नागपूरच्या भोसले घराण्यातील मराठी शूरवीरांनी आपल्या तलवारीची धार ओडिसाच्या मातीला दाखवली नसती तर कदाचित आज पुरीचे हे जगप्रसिद्ध मंदिर आणि तिथली रथयात्रा आपल्याला पाहायलाच मिळाली नसती। कट्टर धर्मवेड्या मुघलांनी ज्या मंदिराला नामशेष करायचा विडा उचलला होता त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून रथयात्रेला वैभव मिळवून देण्याचं ऐतिहासिक काम मराठ्यांनी केलं आहे। पण दुर्दैवाने आपला हा दैदिप्यमान इतिहास बंगाली आणि डाव्या इतिहासकारांनी जाणीवपूर्वक दाबून टाकला आणि मराठ्यांना केवळ लुटारू म्हणून रंगवलं। आज आपण हा संपूर्ण इतिहास समजून घेणार आहोत। सगळ्यात आधी हे आपण समजून घेऊया की जगन्नाथपुरीचे हे मंदिर नक्की काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे। भारताच्या 4 धामांपैकी एक महत्त्वाचे धाम म्हणजे ओडिसातील जगन्नाथपुरी मंदिर। इतिहासकारांच्या मते कलिंगचा राजा चौडगंगा आणि राजा अनंक भीमदेव यांनी साधारणपणे 12व्या शतकात या भव्य मंदिराची निर्मिती केली होती। हे मंदिर प्रभू जगन्नाथचे म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे आहे। पण इथली सगळ्यात मोठी गंमत आणि विस्मयकारक गोष्ट म्हणजे इतर मंदिरांसारख्या इथे दगडी किंवा धातूच्या मूर्ती नाहीत तर इथे कृष्ण, बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत। या मूर्तींना पूर्ण मानवी अवयव नसून फक्त मोठे डोळे, नाक आणि तोंड एवढेच अवयव कोरलेले असतात आणि दर 12 वर्षांनी एका अत्यंत गुप्त विधीद्वारे या लाकडी मूर्ती बदलून नवीन मूर्ती स्थापन केल्या जातात, ज्याला नवकलेवर उत्सव म्हटलं जातं। इथल्या परंपरा खूपच रंजक आणि विस्मयकारक आहेत। उदाहरणार्थ प्रभू जगन्नाथ हे वर्षातून एकदा आजारी पडतात, त्यांना सर्दी तापाचा त्रास होतो अशी श्रद्धा आहे। त्यामुळे ते 15 दिवसांसाठी एका खोलीत विश्रांती घेतात, ज्याला आधुनिक भाषेत सांगायचं तर 15 दिवसांचा क्वारंटाईन पिरियड म्हणतात। या काळात कोणालाही देवाचं दर्शन घेता येत नाही। या क्वारंटाईन नंतर देव पूर्णपणे बरे होतात आणि मग त्यांचा हा प्रसिद्ध रथयात्रा सोहळा सुरू होतो, जिथं हजारो लोक तो अजस्र रथ दोऱ्यांनी ओढून नेतात। एवढी प्राचीन आणि पवित्र परंपरा असलेल्या मंदिरावर संकट कधी आले तर जेव्हा भारतात मुघलांची सत्ता पसरू लागली। सुरुवातीच्या काळात बंगाल आणि ओडिसावर राज्य करणाऱ्या मुघल सुभेदारांनी या मंदिराला फारसा धक्का लावला नाही, पण त्यामागे त्यांचं प्रेम नव्हतं तर त्यांचे आर्थिक गणित होतं। जगन्नाथपुरीला संपूर्ण भारतातून लाखो हिंदू भाविक यायचे। मुघलांनी या भाविकांवर यात्रा कर लावला होता। या करातून मुघल खजिन्यात प्रचंड पैसा जमायचा। पैशाच्या याच लोभापोटी त्यांनी मंदिराकडे वक्रदृष्टी फिरवली नाही। पण हा खेळ जास्त दिवस चालला नाही, कारण दिल्लीच्या गादीवर बसला भारताचा इतिहासातील सर्वात कट्टर आणि क्रूर बादशाह औरंगजेब। सत्ता हातात येताच औरंगजेबाने संपूर्ण भारतातील प्रमुख हिंदू धार्मिक स्थळांचा विध्वंस करण्याचं सत्र सुरू केलं। काशी, मथुरा यासारखी मोठी मंदिरे पाडल्यानंतर त्याची नजर ओडिसातील जगन्नाथ मंदिराकडे वळाली। औरंगजेबाने आपल्या ओडिसामधील मुघल अधिकाऱ्यांना एक थेट फरमान सोडलं होतं, जगन्नाथपुरीचे मंदिर तातडीने तोडून टाका आणि तिथल्या मूर्ती नष्ट करा। मुघल लष्कर मंदिर पाडण्यासाठी सज्ज झालं होतं। त्यांनी मुघल अधिकाऱ्यांना प्रचंड मोठी लाच दिली आणि विनवणी केली की कागदोपत्री मंदिर पाडल्याचं दाखवा, पण प्रत्यक्षात मंदिर पाडू नका। पैशाच्या लोभापायी मुघल अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारली आणि मंदिराचे मुख्य दरवाजे बंद करून टाकले। याच काळात औरंगजेब महाराष्ट्रात आणि संपूर्ण दक्षिणेत मराठ्यांना संपवण्यासाठी स्वतःची लाखोची फौज घेऊन डेरे दाखल झाला होता। मराठ्यांनी औरंगजेबाला दख्खनच्या मातीत असे काही गुंजवले, अशा काही गनिमी काव्याने छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर राजाराम महाराज, संताजी धनाजी यांनी मुघल फौजेची दानादान उडवली की औरंगजेबाला दिल्लीला परत जाणे तर सोडूनच द्या, पण त्याला ओडिसाच्या या मंदिराकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही। तो मराठ्यांशी लढण्याच्या धामधुमीत इतका व्यस्त राहिला की त्याच्याच अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष झालं। म्हणजेच प्रत्यक्ष युद्ध महाराष्ट्रात चालू होतं, पण त्याचं संरक्षण कवच हजारो किलोमीटर दूर असलेल्या ओडिसातील जगन्नाथ मंदिराला मिळत होतं।
तरीही औरंगजेबाचा जोपर्यंत मृत्यू झाला नाही म्हणजे 1707 पर्यंत, तोपर्यंत मुघलांच्या भीतीने जगन्नाथ मंदिराचे दरवाजे बंदच राहिले होते आणि तिथला उत्सव ठप्प झाला होता. औरंगजेबाचा अंत झाला आणि मराठ्यांच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू झालं. शंभू छत्रपतींचे पुत्र शाहू महाराज यांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली आणि ते छत्रपती बनले. त्यांनी सातारा गादीवरून मराठा साम्राज्याला एक मजबूत स्थैर्य दिलं. पुण्यात पेशव्यांनी कारभाराची घडी बसवली आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी घोडे थेट उत्तर भारताकडून दौडू लागले. शिंदे, होळकर, पवार यासारख्या पराक्रमी सरदारांच्या तलवारींनी संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा एक वेगळाच वचक निर्माण केला. रघुनाथराव पेशव्यांनी तर थेट अटकेपार म्हणजेच आजच्या पाकिस्तानातील पेशावरपर्यंत मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवला. याच काळात महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या नागपूरच्या बेरार प्रांतात एका पराक्रमी मराठा घराण्याचा उदय वेगाने होत होता. ते घराणं म्हणजे नागपूरचे भोसले. रघुजी भोसले हे या घराण्याचे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि शूर राजे होते. आता भारताच्या नकाशावर नजर टाकली तर नागपूरच्या अगदी बाजूला छत्तीसगड, ओडिसा आणि बंगालचा प्रांत येतो. या काळात शेजारच्या बंगाल प्रांतामध्ये राजकीय परिस्थिती अत्यंत गोंधळाची आणि अस्थिर होती. तिथला नवाब अलीबर्दी खान याच्या जुलमी राजवटीला त्यांचेच अनेक मोठे सरदार कंटाळले होते. अशाच एका नाराज मुघल सरदाराने, ज्याचं नाव मीर हबीब होतं, त्याने नागपूरच्या रघुजी भोसलेंना बंगालवर स्वारी करण्यासाठी गुप्त अवतान धाडले. रघुजी भोसलेंनी ही संधी साधली. त्यांनी आपले अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सरसेनापती भास्कर पंडित यांच्या नेतृत्वाखाली एक बलाढ्य मराठी सैन्य बंगालच्या दिशेने रवाना केलं. भास्कर पंडित आणि त्यांच्या घोडदळाने बंगाल, बिहार आणि ओडिसामध्ये मुघल सत्तेच्या चिंधड्या उडवण्यास सुरुवात केली. तिथल्या मुघल व्यापाऱ्यांची आणि नवाबाच्या खजिन्याची प्रचंड लूट मराठ्यांनी केली. हा काही 1-2 वर्षाचा लढा नव्हता, तर जवळपास 10 वर्ष म्हणजे 1741 ते 1751 मराठ्याच्या घोडाच्या टापा बंगाल आणि ओडिसाच्या मातीला हादरवत होत्या. मराठी सैनिकांची दहशत मुघल छावणीत एवढी मोठी होती की तिथल्या आया आपल्या रडणाऱ्या मुलांना झोपवण्यासाठी सांगायच्या, झोपून जा नाहीतर मराठे येतील. रघुजी भोसलेंनी बंगालच्या नवाबाची कोंडी केली आणि त्याला इतके जेरीस आणले की अखेर 1751 मध्ये नवाब अलीवर्दी खान याने गुडघे टेकले आणि मराठ्यांशी एक ऐतिहासिक तह केला. या तहानुसार नवाबाने ओडिसाचा संपूर्ण प्रांत अधिकृतपणे मराठ्यांच्या स्वाधीन केला आणि बंगालमधून गोळा होणाऱ्या महसुलाचा एक मोठा हिस्सा म्हणजे चौथाही मराठ्यांना देण्याचे मान्य केले. अशा प्रकारे तब्बल 150 ते 200 वर्षाच्या प्रदीर्घ परकीय आणि मुघल राजवटीनंतर ओडिसाची भूमी शेवटी परकीय जोखडातून मुक्त झाली आणि तिथे मराठी सत्ता स्थापन झाली. जेव्हा ओडिसाची सत्ता मराठ्यांच्या हातात आली तेव्हा त्यांनी तिथे केवळ कर गोळा करण्याचे काम केले नाही, तर विस्कटलेली प्रशासकीय घडी पुन्हा बसवली. अनिल धीर यासारख्या नामांकित आणि निष्पक्ष इतिहास अभ्यासकांच्या मते मराठ्यांनी ओडिसाला बऱ्याच शतकानंतर एक स्थिर, शांततापूर्ण आणि सुरक्षित राजवट दिली होती. सत्तेवर येताच रघुजी भोसलेंनी जे सर्वात मोठे आणि पवित्र काम केले ते म्हणजे जगन्नाथपुरी मंदिराचा पुनरुज्जीवन. मुघलांच्या काळात जे मंदिर भीतीपोटी बंद होते, ज्या मंदिराची दुरवस्था झाली होती, तिथे मराठ्यांनी चैतन्य निर्माण केले. रघुजी भोसलेंनी मंदिराला प्रचंड मोठा निधी दिला आणि दानधर्म केला. मंदिराच्या रोजच्या पूजेचा, नैवेद्याचा आणि पुजाऱ्यांचा खर्च कायमस्वरूपी भागावा म्हणून मराठा साम्राज्याकडून हजारो एकर जमीन जगन्नाथ मंदिराच्या नावावर दान करण्यात आल्या. रघुजी भोसले यांच्या मातोश्री चिमाबाई या अत्यंत धार्मिक होत्या. त्यांनी जगन्नाथाच्या चरणी एक नवीन मोठी परंपरा सुरू केली, ज्याला मोहन भोग म्हटले जाते. हा खास नैवेद्य आजही पुरीच्या मंदिरात देवाला मोठ्या भक्तिभावाने चढवला जातो. मराठ्यांनी मंदिराच्या आध्यात्मिक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ब्रह्मदेव गोस्वामी यांचा थोर संतांना तिथल्या प्रसिद्ध मठाचे प्रमुख बनवले. एका मराठी गोसावी संताने तर स्वतः जवळील सोन्या चांदीच्या मौल्यवान मूर्ती जगन्नाथ मंदिराला दान केल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी यात्रा मुघलांच्या भीतीने आणि पैशांच्या अभावामुळे अत्यंत साध्या पद्धतीने किंवा नावाला साजरी होत होती, ती रथयात्रा रघुजी भोसलेंनी अत्यंत धूमधडाक्यात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यास सुरुवात केली.
सरकारी तिजोरीतून रथयात्रेसाठी दरवर्षी स्वतंत्र आणि मोठा निधी मंजूर केला जाऊ लागला. मुघलांच्या काळातील अन्यायी यात्रा कर मराठ्यांनी रद्द केला, तर त्यात सुधारणा केली आणि त्या करातून मिळणारा प्रत्येक रुपया हा मुघलांसारखा स्वतःच्या चैनीसाठी न वापरता जगन्नाथ मंदिराचा विकास, तिथले रस्ते आणि भाविकांच्या सोयी सुविधांसाठी वापरला. आज तुम्ही जेव्हा जगन्नाथ पुरीच्या मुख्य मंदिराचा प्रवेशद्वारासमोर उभे राहता तेव्हा तुम्हाला एक अत्यंत देखणा दगडी स्तंभ पाहायला मिळतो, ज्याला अरुण स्तंभ म्हणतात. हा अरुण स्तंभ मूळचा कोणार्कच्या सूर्य मंदिरात होता, पण मुघलांच्या आक्रमणात जेव्हा कोणार्कचे मंदिर उद्ध्वस्त झाले तेव्हा तो स्तंभ तिथे उपेक्षित पडला होता. मराठ्यांनी तो भव्य अरुण स्तंभ तिथून अत्यंत सुरक्षितपणे उखडून आणला आणि जगन्नाथ पुरीच्या मंदिरासमोर त्याची पुनर्रचना केली. आज तो स्तंभ पुरीच्या मंदिराची शोभा वाढवतोय. हा मराठ्यांच्या स्थापत्य कलेचा आणि आदराचा जिवंत पुरावा आहे. तसंच जगन्नाथ मंदिरातील दुसरी महत्त्वाची यात्रा, ज्याला झुलना यात्रा म्हणतात, ती देखील मराठ्यांनी सुरू केली होती. मराठ्यांच्या या पराक्रमामुळे संपूर्ण भारतात एक संदेश गेला. आता आपल्या श्रद्धास्थानांना संरक्षण देणारी एक मजबूत हिंदू राजवट पूर्व किनारपट्टीवर बसली आहे. त्यामुळे देशभरातून भाविक कोणत्याही भीतीशिवाय पुरीला गर्दी करू लागले. नागपूरच्या भोसले घराण्यातील मराठ्यांचा हा इतिहास आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जातो. इतिहास हा केवळ युद्धाचा नसतो, तर तो संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचा असतो. आज शेकडो वर्षानंतरही जेव्हा जगन्नाथपुरीची भव्य रथयात्रा संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेते, तेव्हा ओडिसातील अनेक जुने जाणते लोक, स्थानिक पुजारी आणि इतिहासकार आजही मोठ्या आदराने मान्य करतात की जर रघुजी भोसलेंची आणि मराठ्यांची राजवट आली नसती तर आज हे वैभव उरलं नसतं. आजही ओडिसाच्या संस्कृतीत मराठ्यांबद्दल एक सुप्त आदर जिवंत आहे. मराठ्यांनी केवळ तलवारी चालवल्या नाहीत, तर या देशाची संस्कृती, मंदिरे आणि अस्मिता जपण्यासाठी ढाल म्हणून स्वतःची छाती पुढे केली. हाच इतिहासाचा खरा निष्कर्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? आपल्या महाराष्ट्रातील शाळांच्या आणि कॉलेजच्या पुस्तकांमध्ये नागपूरच्या भोसले घराण्याचा आणि त्यांनी जगन्नाथपुरी मंदिरासाठी केलेल्या या ऐतिहासिक कार्याचा इतिहास सविस्तरपणे शिकवला जावा का? तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टींसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.